हे आमच्याच्याने होणंच नाही. तुम्ही काही म्हणा, मला दोष द्या, काही बोला, पण पवाराला विसरणं कोणीही, निदान ह्या परिसरातला तरी, आता त्यांची उंची जागतिक लेवलची तो भाग वेगळा, पण मी स्वार्थी वृत्तीने जरी बोललो तरी विसरणं हे पाप ठरेल. मी आहे गोविंद बागेत, शरद पवारांच्या निवासस्थानी. शरद पवारांनी एक पुस्तक लिहिलं होतं, लोक माझे सांगती. माणसं ही शरद पवारांची कायमच ऊर्जा राहिली आणि आता सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांनी ते दाखवून दिलं आणि विधानसभेत आता तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज अनेक लोक शरद पवारांना भेटण्यासाठी येत आहेत, त्यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी, त्यांना समर्थन देण्यासाठी. आणि याच लोकांमध्ये बारामती तालुक्यातल्या जळगाव सुपेचे 95 वर्षांचे बंडू जगताप उर्फ दादा आहेत. दादांचं वय 95 वर्ष आहे. ते शिक्षक होते, पण त्यांना शरद पवारांच्याकडे भेटीसाठी यावंसं का वाटलं हे आपण विचारणार आहोत. दादा नमस्ते. नमस्ते. आज तुम्ही इथं गोविंद बागेत आलात, काय कारण आहे तुम्ही आलात ते? मुख्य म्हणजे मला वाटतं आज जी आपल्या देशाची, भारत देशाची परिस्थिती आहे आणि ही स्वस्थ बसू देत नाही, आणि त्या दृष्टीनं जर काही करता आलं, कार्याचा वाटा आपण उचलायचा, आणि जर ज्या रीतीने उचलायचा ती रीत म्हणजे साहेब त्यांच्याकडून काही अपेक्षित मार्गदर्शन होईल. आणि मलाही एक या वयातही ऊर्जा प्राप्त होती की काहीतरी आपण केलं पाहिजे. देशाची स्थिती अत्यंत गंभीर आहे आणि म्हणून मी आलो. देशाची स्थिती गंभीर आहे असं तुम्ही का म्हणता? म्हणजे काय नक्की गंभीर आहे? नक्की गंभीर इथं आहे की घटना संपूर्ण गुंडाळून ठेवली गेलेली आहे. घटनेप्रमाणे राज्य चालत नाही. ज्या महात्म्यानं, ज्या महापुरुषानं हे तयार केलं त्याचं काहीतरी चालतंय का हो? विचार करा. मनमानी चाललेली आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये सरकार. आणि जे सरकार आहे ते पूर्वीचं सरकार, नेहरू सरकार, इथं सरकार त्यावेळची स्थिती आणि आजची स्थिती, इथं जो दिसतो तो फुगारा आहे, फुगा आहे, एखाद्या वेळेस तो फुटू शकतो, अशी परिस्थिती आहे, स्फोटक परिस्थिती आहे. ह्या वयामध्ये तुम्ही काय वाटा उचलणार? नेमकं तुम्हाला काय वाटतं की तुम्ही काय उचलू शकता? मी आता माझ्या शरीराच्या दृष्टीने काही उचलू शकत नाही. डोळे कान करतात, कान करतात, पण माझं बोलणं हा माझा स्थायी भाव आहे. आणि परिवर्तन करणं, माणसाला समजून सांगणं, का असं, का तसं, असं का नसावं, तसं का नसावं, काय घडलं आहे, त्या दृष्टीने जे बोलायचं असतं ते मी बोलू शकतो. मला परमेश्वराने एवढी थोडीफार बुद्धी दिलेली आहे आणि तिचा उपयोग जर देशहितासाठी होणार असेल, माझं कार्य म्हणून मी करू शकतो. आणि कोणाचाही तुमच्यासारख्या सुज्ञ माणसाचा मार्गदर्शन मला जर झालं तरी माझ्याकडे याही वयात काय का होत नाही, राळा चोळा क्षमता निर्माण होते. ती ऊर्जा आपल्या बोलण्या माणसासारख्यातून मला प्राप्त होते आणि मग मला वाटतं आपण काहीतरी योगदान दिलं पाहिजे. तुमचं अख्खं आयुष्य इथल्या शाळांमध्ये शिकवण्यात गेलं. किती वर्ष तुम्ही शाळा शिकवली? मी 33 वर्ष. बर. तुमचं शिक्षण किती होतं? माझं शिक्षण सुरुवातीला 7वी आणि सर्व्हिस लागल्यावर मग अलीकडच्या काळात D.Ed निघालं. बस म्हटलं बघावं. मी फुल ट्रेंड होतो, सेकंड इयर ट्रेंड, पण छंद होता शिकण्याचा. मी मॅट्रिकला बसलो, सहज पास झालो. D.Ed ला बसलो तर अभ्यास पूर्वी झालेला होता, त्यामुळे सहज पास झालो, अगदी सहजासहज. वय वर्ष 95 आहे. तुमचे दात शाबूत आहेत, स्मरणशक्ती बऱ्यापैकी आहे. दात वर्ष गेलेले, ठीक आहे, पण स्मरणशक्ती आता ती दैवी देणगी आहे. ते काय असं नाही, काय अनुवंशिक असू शकते कदाचित. साहेबांकडेच यावं असं काय वाटलं? साहेबांकडेच. आता माझा मुद्दा तुम्ही ऐकून घ्या, लक्षात घ्या. इथे शिरोळे आले, जेधे आले, डांगे आले, ही सगळी मंडळी आली, फक्त 5 वर्षातून एकदा आली. पण हा बाबा जेव्हा कार्यक्षेत्रात उतरला, चव्हाणांच्या आशीर्वादाने म्हणे का ज्या दीक्षेनं, त्यानं या काय होतं, या तालुक्यामध्ये काय होतं, तालुक्यातच बोलतो, काय होतं, 3 वेळा 4 वेळा वारंटी बदललेली बघितले, परिसर बदललेला बघितलं. इथला जन्म, इथला पुरुष जन्माला आला, ही फक्त 5 वर्षांनी एकदा येते. काय तुम्ही काही जर केलं तर काय काम होणार? माझा माणूस, माझ्या इथला माणूस, त्यामुळे माझ्या भागाची जी
उन्नती झाली की सुरुवातीला शरद पवार आणि शरद पवार त्यांनी केलं पायाभूत सुविधा, अर्थात सेंट्रलमध्ये त्यांचं कार्य त्यांनी केलं. पण या आपल्या भागामध्ये काय परिस्थिती, मला तुमचा जन्म नव्हता, अत्यंत वाईट परिस्थिती, पण त्याही परिस्थितीत खायला नेमकं तिकडून निर्णय शेतीची कामं करून घेतली, विकासाची कामं घेतली. आणि काय सांगावं, लाखो कामं आहेत त्याच्यात, काय मी बोलू. अजित पवारांनी पण कामं केलीच की. होय, मान्य आहे. पण मला सांगा, तुम्ही आयत्या पिठावर उड्या मारताय, हे केलं कुणी? आणि जर आम्ही तुम्हाला विसरलो तर आमच्यासारखे कृतज्ञ कोणी नाही. अहो, तुम्ही एवढं केलंय आणि तुम्हाला आम्ही विसरायचं, हे आमच्याच्याने होणार नाही, हे आमच्याच्याने होणंच नाही. तुम्ही काही म्हणा, मला दोष द्या, काही बोला, पण पवाराला विसरणं कोणीही, निदान ह्या परिसरातला तरी, आता त्यांची उंची जागतिक लेवलची तो भाग वेगळा, पण मी स्वार्थी वृत्तीने जरी बोललो तरी विसरणं हे पाप ठरेल. तर हे होते बंडू जगताप उर्फ दादा. 95 वर्षाचा माणूसही त्याची ऊर्जा पाहिली तर ते कशा पद्धतीने बोलतात तुमच्या लक्षात येईल, आणि राज्याचं राजकारण कोणत्या दिशेने वाहतंय हे लक्षात येईल.